टिपू सुलतान हे शिवाजी महाराजांच्या समकक्ष योद्धे होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानं वादाचा भडका. भाजपच्या तक्रारीनंतर पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यामध्ये सपकाळांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना शिवरायांसोबत करताना लाज वाटायला हवी. हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी. काँग्रेससह उद्धव ठाकरेंनी ही भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री फडणवीस संतापले. शिवरायांशी बरोबरी हीच जिहादी मानसिकता. टिपू सुलतान आमच्या शिवरायांच्या जवळपासही येऊ शकत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कार्यालयामध्ये टिपू सुलतानचे फोटो लावून दाखवावेत. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर नितेश राणेंची टीका. राऊतांकडून विधानसभा अध्यक्षांचा अलिबागच्या म्हात्रोळी गावातील व्हिडिओ ट्विट. जमीन मोजणीला मालकाच्या विरोधानंतर नार्वेकरांनी पळ काढल्याचा आरोप. महिलेने काही जणांच्या कानफडात मारल्याचाही दावा. माझा घटनेशी काही संबंध नाही. 2 शेतकऱ्यांमधील वाद सोडवण्यास गेलो होतो. राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्यांसोबत आमचा वाद झाला. नार्वेकरांचा याच्याशी काही संबंध नाही. वाद आपापसात मिटवून घेण्यास ते सांगत होते. जमिनीचे मालक रमेश पाटील यांची माहिती. विलिनीकरणावर दोन्ही राष्ट्रवादीकडून फुल स्टॉप. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची भूमिका. तर पटेलांकडूनही विलिनीकरण होणार नसल्याची स्पष्टोक्ती. या माणसाशी आमची चर्चा झाली, तोच आता नसल्यामुळे इतरांच्या प्रश्नाला मला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही. सुनील तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. माझ्या निवासस्थानी दादा आले होते. त्यांचा विलिनीकरणासाठी आग्रह होता. जयंत पाटलांचा दावा. विलिनीकरणाच्या चर्चेआधी सुनेत्रा पवारांची एकदा दोनदा भेट घेतली. सुनेत्रा पवारांसाठी अडथळे निर्माण करण्याची आमची इच्छा नाही. जयंत पाटलांची भूमिका. अजितदादांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांचं अमित शहांना पत्र. अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची पत्राद्वारे मागणी. अमित शहांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण होऊ शकली नाही. रोहित पवारांची प्रतिक्रिया. स्थानिक निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे निश्चित बदलले असते. संजय राऊतांनी सामनाच्या रोखठोकमधून ठाकरे बंधूंचे अप्रत्यक्षरित्या कान टोचले. तलवारीला तलवार भिडणारे नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रामध्ये टिकेल असंही सामनातून म्हटलं गेलंय. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मोठी कारवाई होण्याची शक्यता. 2 अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले जाण्याची शक्यता. महसूल विभागामध्ये कारवाईबाबत हालचाली सुरू. सूत्रांची माहिती. रवींद्र तारू आणि तहसीलदार सूर्यकांत येवलेंचं निलंबन करण्यात आलं होतं. नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामधील लाचखोरी प्रकरणी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची सोमवारी संध्याकाळी 6 वाजता बैठक. प्रकरणामध्ये नेमकं काय झालं याची सत्यता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कोर कमिटीचे सदस्य समजून घेणार. धाराशिवमध्ये तानाजी सावंतांनी विश्वासघात केल्याचा भाजपचा आरोप. भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींनी पत्र काढून सावंतांवर आरोप केले. सावंतांनी शिस्तभंग केल्यानं भाजप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. मुलुंड मेट्रोचा स्लॅब पडून झालेल्या अपघात प्रकरणामध्ये 5 जणांना अटक. इंजिनियर सत्यजित साळवे निलंबित. तर कंत्राटदारावर 5 कोटी आणि जनरल कन्सल्टंटवर 1 कोटींचा दंड ठोठावला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर कारवाई. मुलुंडमधील एलबीएस मार्ग वाहतुकीसाठी खुला. काल याच ठिकाणी मेट्रोचा स्लॅब कोसळल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला होता. पुण्याच्या भोरमधील भाजपच्या विजयी उमेदवारांचा मतदार आभार दौरा. घोंगडी बैठका घेत मतदान केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्वरूपा थोपटेंसह भाजपचे 2 तर पंचायत समिती निवडणुकीमध्ये 4 उमेदवार विजयी. पुण्याच्या आलेगाव पागा भोसले वस्ती परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्या जेरबंद. बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी, शाळकरी, मुलं तसंच ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं. बिबट्या जेरबंद झाल्यानं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. नाशिकच्या इगतपुरीमधील वाढीवारे मुकणे रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याचा संचार कॅमेऱ्यामध्ये कैद. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये उन्हाची तीव्रता वाढली. भोरच्या विसगाव खोऱ्यामध्ये वन विभागाकडून नव्या प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था. वन विभागाकडून कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये मध्यरात्रीपासून एटीएसची कारवाई. गोपनीय पद्धतीनं मुकुंदनगरमध्ये नागरिकांची चौकशी सुरू. मुकुंदनगर हा मुस्लिम बहुल भाग. पुण्यामध्ये अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरूच. महानगरपालिकेकडून अनधिकृत आस्थापनांवर हातोडा. एफसी रोडवरील फुटपाथवर असणाऱ्या सर्व अनधिकृत आस्थापनांवर कारवाई. नाशिकच्या सिन्नरमधील दातली गावात निकृष्ट दर्जाचं रस्त्याचं काम. ठेकेदारानं मातीवरच डांबर टाकल्याचा प्रताप समोर. ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतरही संबंधित ठेकेदारानं रात्रीच्या वेळेला रस्त्यावर डांबर टाकले. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांची गर्दी. देशभरातील भाविकांची उज्जैनमध्ये महाकालेश्वराच्या दर्शनासाठी रांगा. महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुण्याच्या भीमाशंकर मंदिराला विद्युत रोषणाई. विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे मंदिर भाविकांसाठी बंद. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय पूजा संपन्न. छत्रपती संभाजीनगरच्या श्री घृष्णेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांची गर्दी. भाविकांना गाभाऱ्यामध्ये जाऊन
श्री घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यास परवानगी, महादेवाच्या दर्शनासाठी राज्यातून भाविकांच्या रांगा. परळीमधील वैजनाथ मंदिरावर आकर्षित विद्युत रोषणाई, भक्तांसाठी विविध सोयीसुविधा, भाविकांसाठी दर्शनासाठी मोठी गर्दी. देवगडमधील श्रीदेव कुणकेश्वराचं जिल्हाधिकाऱ्यांसह माजी मंत्री दीपक केसरकर यांनी घेतलं दर्शन. कुणकेश्वरमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल. नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी, महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, मंदिर प्रशासनाकडून गर्दीचं नियोजन. जळगावच्या मुक्ताईनगरमधील महाशिवरात्रीच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आदिशक्ती मुक्ताई मंदिरात भाविकांची गर्दी. मुक्ताईनगर विठ्ठल विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये आणि टाळ मृदंगाच्या गजरानं दुमदुमलं. उत्सवाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. पिंपरी चिंचवडमधील महादेव मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, मध्यरात्रीपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी रांगा, महाशिवरात्रीच्या निमित्तानं मंदिराला विद्युत रोषणाई. नाशिकच्या इगतपुरीमधील शिवमंदिरामध्ये पहाटेपासून भक्तांची गर्दी, महाशिवरात्रीच्या निमित्तानं शिवपिंडीला सजावट, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी शिवभक्त येतात. महाशिवरात्रीच्या निमित्तानं नागपुरातील प्राचीन कल्याणेश्वर मंदिरामध्ये भक्तांची गर्दी, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. रत्नागिरीच्या पणजी तिसवाडीमधील देव कोरेश्वर महाशिव मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावणार. सोहळ्याला देशभरातील आखाड्यामधील संत महंत उपस्थित. अमरावतीमधील प्राचीन शिव मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, कोंडेश्वरमधील प्राचीन शिव मंदिराला 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास. सोलापुरातील मल्लिकार्जुन मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी, रात्री 12 वाजेपर्यंत भक्तांची गर्दी या ठिकाणी असते आणि 900 वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा अद्यापही अखंडितपणे सुरू. बीडमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं श्रीक्षेत्र चाकरवाडीमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविक दर्शन घेत असतात. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. ठाण्याचे ग्रामदैवत कोपिनेश्वर महादेव मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातून भाविकांची दर्शनासाठी गर्दी. जळगावच्या रावेरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं 51 क्विंटल केळीपासून 18 फूट उंच शिवलिंग साकारला. हे शिवलिंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 15 दिवसांपासून शिवलिंग साकारण्याचं काम सुरू होतं. सोलापूरच्या करमाळ्यामधील हिवरे नागोबाचेमधील स्मशानभूमीची दुरवस्था, अंधारामध्ये मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशामध्ये अंत्यसंस्कार, ग्रामस्थांकडून संताप.